सभा 100% होणार आहे आणि यशस्वी होणार आहे. काही लोकांनी काल एक षडयंत्र रचलं आहे. कुठेतरी त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाज याच्यामध्ये आक्रमक होईल आणि त्यामुळं हा सभेला जे आहे अडथळा येईल आणि सभेला अडथळा येण्यासाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आहे. आपण पाहत आहे की विधानसभेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना असं वाटायला लागलंय की आता आम्हाला मुस्लिम समाजाची गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून नगर शहर हे राज्यामध्ये चर्चेचं आहे आणि यामध्येच काल नगर शहरामध्ये अत्यंत धार्मिक तेढ निर्माण होणारी घटना घडली होती. आता त्या पाठोपाठ आज MIMचे जे अध्यक्ष आहे ओवैसी यांची सभा आज नगर शहरामध्ये पार पडते आहे. एकंदरीत सभेची तयारी सुद्धा झालेली आहे. तर आपण पाहू शकतात की या ठिकाणी स्टेजची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच मोठ्या लाईट्स देखील लावण्यात आलेल्या आहे. मोठ्या खुर्च्यांची संख्या देखील पाहता एकंदरीत सभेला गर्दी होईल अशी देखील चर्चा आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून देखील या ठिकाणी कुठले अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी म्हणजे लक्ष देण्यात येत आहे. बघितलं तर कालच्या घटनेनंतर आज सभा पार पडतीये. या सभेचे काही पडसाद नगरमध्ये पडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत डॉक्टर परवेज आश्रफी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. डॉक्टर साहेब, आज नेमकं सभा पार पडतीये. कालच्या घटनेनंतर आज होणारी सभा कसं पाहता या गोष्टीकडे? सभा 100% होणार आहे आणि यशस्वी होणार आहे. काही लोकांनी काल एक षडयंत्र रचलं आहे की दुर्गा पूजा आणि नवरात्राच्या अनुषंगाने जे त्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबर साहेब जे आहेत यांचा अपमान करण्याचा बेहुरमती करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाज याच्यामध्ये आक्रमक होईल आणि त्यामुळं हा सभेला जे आहे अडथळा येईल आणि सभेला अडथळा येण्यासाठी त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आहे. पण हरकत नाही, आज सभा 100% होणार आहेत आणि आपण अहमदनगरमधून असद साहेब आणि इम्तियाज साहेबांना लाईव्ह पाहणार आहेत. आपण बघितलं तर सभ्यांद्वारे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले जातात. त्यानंतर जातीय तेढ निर्माण होतोय. काल झालेल्या घटनेनंतर आज जी सभा होतीये, तर मग आज असा काही गदारोळ झाला तर एकंदरीत पोलीस प्रशासनाची भूमिका पाहता कुठेतरी सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये. तर कसं बघता या गोष्टीकडे? IG साहेब, SP साहेब, ॲडिशनल डेप्युटी साहेब जे आहेत आणि कॅम्प पोलीस स्टेशनचे जे आहेत त्यांच्याशी आमची चांगली चर्चा झाली. त्यांचे जेवढे क्वेरीज होते आम्ही ते सॅटिस्फाय केलेले आहेत. त्यांनी काल ज्या घटना घडल्या त्याच्यामुळं काय होऊ शकतं याच्यावर बोलले, तर आम्ही त्या गोष्टी त्यांना सांगितले. तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतलेत. आता त्यांनी बोलवलं आहे आणि बघू आता संध्याकाळपर्यंत सगळं क्लिअर होईल. आपल्याला सभा तर होणारच आहेत. आझाद साहेब इथून येणार, आझाद साहेब, इम्तियाज साहेब येणारच आहेत आणि ती सभा 100% होणार आहे. राहिली गोष्ट की कोण काय करतोय आणि कोण काय करत नाही आहे, तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे. त्यांचं काम ते करतील. आम्हाला संविधान आहे, आम्हाला लोकशाही मार्गाने अधिकार आहे आणि आझाद साहेब हे बॅरिस्टर आहेत. कोणी चौथी फेल किंवा 10वी फेल नाही आहे. एक बॅरिस्टर माणूस जेव्हा येतो आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये सांगतो तर सगळ्यांना ऐकायला एकदम चांगलं वाटतं आणि नक्कीच त्याचा फायदा लोकांना होणार आहे. लोकांना संविधान काय असतो हे समजणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर नगर शहरामध्ये जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. कुठेतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हे काही डावपेच आहे किंवा याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे? आपण पाहत आहे की विधानसभेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना असं वाटायला लागलंय की आता आम्हाला मुस्लिम समाजाची गरज नाही आणि कोणताही धार्मिक कार्यक्रम असला का तिथं तो म्हणजे धर्माचा विषय सोडून जिहादी, लांडे, हिरवा साप अशा काही वक्तव्य करायचं आणि मुस्लिम समाजाला डिवचायचा प्रयत्न करतायत आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. तर आता बॅरिस्टर साहेब येत आहेत, इम्तियाज साहेब येत आहेत, तर मला असं वाटतंय का त्यांना त्यांचे, आम्ही तर देतोच आहे इथं उत्तर, त्यांनाही त्यांचे उत्तर चांगल्या पद्धतीने संविधान मार्गाने भेटतील. एकंदरीत आजची सभा बघता कुठेतरी प्रत्युत्तर असणार आहे किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पायभरणी असणार? नाही, प्रत्युत्तर देण्यासारखे नाही येते. उत्तर कोणाला द्यायचं हे महत्वाचं असतो. आझाद साहेब आणि इम्तियाज साहेब असे लोक छोट्या लोकांना उत्तर देतील हे मला वाटत नाही. त्यांच्यासाठी आम्हीच सक्षम आहात. आझाद साहेब, इम्तियाज साहेब जे येऊ राहिले तर त्यांचा जो आहे आज अहमदनगरमध्ये मागील 12-13 वर्षापासून काम चालू आहे. ही पहिली सभा आहे आणि आपल्याला माहिती आहे का आपल्या अहमदनगरचे 25 वर्षाचे नगरसेवक समद खान साहेब हे यांचा पक्षप्रवेश आहे. त्याच्यासोबत खालिद भाई, समीर भाई यांचा सगळ्यांचा पक्षप्रवेश आहे. हाजी शहबाज भाई यांचा सगळ्यांचा पक्षप्रवेश आहे आणि कुठंतरी MIM जी आहे अहमदनगरमध्ये बळकट होतीये, तर त्याला कुठंतरी अजून ताकद देण्यासाठी इम्तियाज साहेब आणि आझाद साहेब हे जे आहेत अहमदनगरमध्ये हे प्रोग्राम घेत आहेत आणि नक्कीच याचा फायदा आणि हा जो बेस आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच आहे. पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाहीये. जर परवानगी नाकारण्यात आली
तर काय नेमकं भूमिका असणार? आपण संध्याकाळी आझाद साहेबांना नेमत्या साहेबांना लाईव्ह अहमदनगरच्या धर्तीवरून पाहणार एवढं सांगतो मी, आणि त्यांचं भाषण आणि त्यांचं वक्तव्य सगळं ऐकणार आहे. नक्कीच कुठंतरी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही, मात्र सभा होणारच असं ठामपणे अश्रफी सांगता येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सुरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.